श्री साईनाथ। या ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा, ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करीती तृप्तता, कैसे उपदेशिती निज भक्ता त्या परमार्था परिसाजी, संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम, परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा, कोणी मागे पुत्र संतती, कोणी अखंड राज्य संपत्ती, कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा, ऐसाची एक भक्त भावार्थी परी निमग्न धनसंचयार्थी, ऐकूनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली, घरी उदंड संतती संपत्ती दास दासी अपरिमिती, दर्शन घ्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबांची, बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी, मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयांची, नाही आपुल्यास दुजी वाण आपण मागू ब्रह्मज्ञान, सहजी जाहल्या हे साधन मग मी धन्य होईन, मग तया तन्मित्र म्हणे सोपे नाही ब्रह्म जाणणे, ते तुझ समलोभिया भेणे प्रकट होणे दुर्घट, द्रव्यदारा सुता परती ठावीन जया सुखोत्पत्ती, तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती कैची विश्रांती देईल, क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मान न देती, तै रिकाम टेकडे उगाच बैसती सूत कातिती ब्रह्माचे, तैसी ही तुझी ब्रह्म जिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा, कोणी न हा तुझा धिवसा पुरविल ऐसा मिळेल, असो ऐसी आस्था मनी ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी, परत भाड्याचा टांगा करोनी साई चरणी पातला, घेतले साईंचे दर्शन केले तया पायी नमन, साई मग वदती मधुर वचन श्रोता श्रवण ते कीजे, हा साई कथा कल्पतरू अवधान पयः पाने सधरू, जव जव वाढे श्रोतया आदरू प्रसवेल फलभारू तव तव, रसभावे सर्वांगी भरेल सुगंध पुष्पी तो फुलेल, मधुर फलभारी तो लवेल इच्छा पुरेल भोक्त्यांची, म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा हेच आलो धरून जीवा, जन म्हणती शिर्डी कर बाबा ब्रह्म दाविती अविलंबे, म्हणून इतका दूर आलो मार्ग कंठिता फार श्रमलो, तरी ते ब्रह्म जरी लाधलो कृतकृत्य झालो म्हणेन, बाबा वदती न करी चिंता ब्रह्म दावीन रोकडे आता, येथे न उधारीची वार्ता तुझ काली रौप्यावसान, शुक्तिका विज्ञान निर्भेळ, अन्योन्य मोहाचे हे लक्षण, ज्ञान दीपाचे करा उजळण, अज्ञान मला करा क्षालन, निर्दाळण तै प्रतिभासा, जन्म मृत्यूचा नसता बंध, असता किमर्थ मोक्ष निर्बंध, वेदांता आम्हा काय संबंध, मग हा प्रबंध कायसा, आहे मी बद्ध भावे निर्मुक्त, ऐसा जो दृढ निश्चयासक्त, तोच येथील अधिकारी फक्त, न युक्त अंत्यज्ञ वा तज्ञ, बद्धची नाही कैची मुक्ती, हे तो आहे वस्तुस्थिती, बद्ध मुक्तता गुणसंगाती, आहे प्रतीती अवघिया, द्वितीयाचा अभाव जेथे, बांधी सोडी कवण कवणाते, कोणीही न बद्धवा मुक्त तेथे, द्वैत अद्वैते गेलिया, दिनरजनी हे प्रकार, उत्पादी काय दिनकर, हा तो दृग्दोष व्यवहार, दिवाकर अलिप्त, मी एक करता मी एक भोगता, हा अभिमान धरून चित्ता, स्वर्ग नरक सुखा सुख अनुभविता, वासनासक्तता वाढते, आत्मा नित्य पुराण शाश्वत, जन्मनाशादि विकार वर्जित,
ओंकाराक्षर प्रतीकवंत अनाद्यनंत संतत जो जयाची शरीर मात्रात्मदृष्टी स्वये निराळा निराळी सृष्टी तयास आत्मज्ञानाची कष्टी परामृष्टी लाधेना वाण्यादि सर्वेंद्रियांचा लय करा मनी व्हा कृतनिश्चय त्या मनाचा कराक्षय घ्यावा ठाय बुद्धीचा प्रकाश स्वरूप जे ज्ञान बुद्धी मनासी तेथे लावा समाधी मनासह सर्वेंद्रिय समृद्धी एका स्वाधीन बुद्धीच्या घटासी आद्य कारण माती इंद्रिया बुद्धी तैशाच रीती ते तयांची नित्य स्थिती ऐसी हे व्याप्ती बुद्धीची बुद्धी निज व्यापकपणे व्यापी मनादि सकल करणे बुद्धीस महत्तत्वी निरविणे महत् समर्पणे आत्मत्वी ऐसाच करिता समाहार होय आत्मस्वरूप निर्धार मग रजत मृगजल सर्पाकार दृग्विकार केवळ ते तो हा अशेष विशेष रहित जन्मापक्षय विवर्जित यद्दर्शने वीण नाही स्वहित साधू सतत बोलती कार्यमात्रा आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण पुरापि नवहा पुराण बुद्धिहीन स्वभावे आकाशवत अविच्छिन्न जन्म विनाश विलक्षण ओम प्रणव जयाचे आलंबन निरालंबन निष्कलजो परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य ओम तत्प्रतीक ध्यातव्य उपसितव्य सर्वदा सर्व वेदांचे जे सार प्रणव स्वरूप तोच ओंकार तयाचा सार्थ जो निर्धार तोच विचार महावाक्याचा वेद स्वये जे प्रतिपादिती जे अतिप्रयत्ने जन संपादिती यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती ओम पद म्हणती तयासी असो तया पदाचा आक्रम करू जाता जरी दुर्गम तरी ते अभ्यासिया सुगम होता परम गुरुकृपा इंद्रिया माजील जी स्थूल परम तेथून धरिता अनुक्रम आदरिता सूक्ष्म तारतम्य क्रम साधे अविश्रम साधका ते हे ओम शब्दवाच्य अक्षर सकळ तपाचे जे सार उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार साक्षात्कार आवर्तने अविपरिलुप्त चैतन्य वृद्धिक्षय विकार शून्य ऐसा आत्मा जाणील तो धन्य भक्त अनन्य सद्गुरूचा आध्यात्म अधिभूत अधिदैव त्रिविधतापी तापले जे सदैव ते कैचे भोगिती हे सुदैव वैभव हे एक संतांचे अविद्ये पोटी उपजे संस्कृती त्यापासोन भावया निवृत्ती साधन जे ब्रह्मात्मैकत्व वृत्ती तयाची प्राप्ती ये ठाई विषय कल्पना शून्य स्थिती अहम ब्रह्मास्मीति वृत्ती या महावाक्याची या आवृत्ती बुद्धी प्रवृत्ती होईल जाई गुरुवचन शास्त्र प्रतीती अंतर्बाह्य करण वृत्ती मनासह उपरमा पावती आत्मसंवित्ती लाभे तैच सम्यक दर्शन प्राप्ती विषयार्थादि जड निवृत्ती तुटे अविद्यादि हृदय ग्रंथी होय अव्यक्ती प्रविष्ट कवड शांतील अतिसूक्ष्म कण तयाहूनही सूक्ष्म प्रमाण तया अणुहूनही अणियान आत्मानुमान निर्धार मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण त्याहूनही आत्मा महिमान परी हे सर्व सापेक्ष प्रमाण आत्मा प्रमाणातीत तो सूक्ष्मत्वे अणोरणीयान महत्वे महत्परिमाणवान एवं नामरूपादि केवळ उपाधी जाण आत्मा परिपूर्ण निरुपाधिक आत्म्यासना जन्म ना मरण नाही तयासी मूल कारण अज नित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम ओंकार प्रतीक जे ब्रह्म
तेच त्याचे स्वरूप परम आगम निगमासही दुर्गम ते काय सुगम सर्वत्र जया निर्धारिता वेद थकले तपस्वी वनवासी झाले उपनिषदी हात टेकिले कोणान झाले निदान पावावया आत्मस्वरूपाची ठावा अभेददर्शी आचार्याची भावा तदितरांचा कोण केवा रिघावान तेथे तार्किका केवळ तार्किकान तेथे थारा भ्रमावर्ती फिरेल गरगरा आगम आचार्यावीण इतरा स्थिरावेना तत्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न चुकविती लख 84 फेरे आगम आचार्येंदु एकची पुरे मग तमनु न होता विषयी निष्काम न होता केवळ आत्मकाम न होता सकळ वृत्तिविराम आत्माराम दुर्गम पाहुनी जिज्ञासूच्या तपा स्वये आत्म्यास उपजेल कृपा तैच प्रकटी निजस्वरूपा गुरुवीण सोपा नव्हेच तरी स्वरूप प्राप्त्यर्थ साधके करावी श्रवण मननादिके अभेद भावानुसंधाननिके तरीच सुखे आत्मलाभ प्रपंच हा अज्ञानमय सारा अज्ञानमूलक तयाचा पसारा ज्ञानावीण मोक्षास थारा नाही जरा हे समजा अनुमान आणि युक्ती प्रभव हा तो शास्त्राचा अनुभव प्रपंचनाशीच ज्ञानोद्भव असंभव अन्यथा महात्मा हो का पापात्मा जीवात्मा तोच परमात्मा हे जाणून वर्तेल तो महात्मा अभेदात्मा तो एक ब्रह्मात्मैकत्व विज्ञान हेच ज्ञानाचे पर्यवसान झालिया एकदा आत्मज्ञान समस्त अज्ञान मावळे आत्मज्ञान होता पुरे अवगंतव्य मग काही नुरे करतलगत वस्तुजात सारे साक्षात्कारे तयासी आत्मविज्ञानाचे फळ संसार निवृत्ती अविकळ परमानंद प्राप्ती तात्काळ तया सुकाळ मोक्षाचा आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर महताहून महत्तर हा तो सर्व व्यापकता प्रकार बुद्धिगोचर करावया तो स्वये सूक्ष्मना महत तरतम भाव तेथे कल्पित तो आब्रह्मस्तंभ पर्यंत परिपूरित चराचरी ते हे अनिर्वचनीय सत बुद्धीत भावया संकलित वाचेने करीती मर्यादित अमर्यादित जे स्वये केवळ बुद्धिवैभवाचे योगे खरे वर्म हाती न लागे साधू सद्गुरु संत संगे सेवानुरागे तत्प्राप्ती ब्रह्मनिरूपण काय थोडे पोथ्या पुस्तकी भरले रोकडे परी सद्गुरु कृपा जो न घडे हाती न चढे ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ वरी प्रेमळ आणि अनुभवशील सद्गुरु विरळ लाधाया ब्रह्मकाय वाटेवर पडले गिरिगंधरी जे जे दडले यमनियमी जे अडकले गढले ध्यान धारणी त्यांनाही न होता गुरुकृपा येईना जे ब्रह्मरूपा ते तुझ समया लोभ स्वरूपा आतळे बापा कैसेनी जयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती न घडे कधीही कल्पांती गाठ निश्चिती बांधावी करिता परमार्थ श्रवण करी विषयांचे चिंतन आणि प्रपंचाचे नितिध्यासन मग साक्षात्करण ही तैसेच मलविक्षेप आणि आवरण ऐसे त्रिदोषी अंतःकरण निष्काम कर्मे मल निर्मूलन विक्षेप क्षालन उपासना स्वकर्म आणि उपासना करिता परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता मल विक्षेप निर्मूळ होता आवरण शेषता राहते ते हे सर्वानर्थ बीज आवरण नासूनी जाते प्रकटता ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे सत्य ज्ञानानंतादि लक्षणी
वर्णिले जे वेदांत विचक्षणी ते ब्रह्म ज्याचा तोच जनी होता ज्ञानी विलसते थोडा अंधार थोडे चांदणे एकला पांथस्थ रानी चालणे बिचकला स्थाणू तस्कर भेणे लपला तेणे तेथेच एकला मी जवळी पैसा तो तर टपला वाटपाड्या जैसा आता करावा विचार कैसा नये भरवसा जीवाचा तोच दुरुनी दीप येता प्रकटता स्थाणूची यथात्मता विरली तयाची भीतीग्रस्तता कळली ती आभासता चोराची असो आता या प्राप्तासी निवेदिले व्यत्यय श्रोतयासी पुढील अध्यायी श्रेयार्थियासी श्रेय प्रकाशील निजरूप हे माड साईपदी लोळे वाचेस येईल तैसे बरळे साई कृपा जे जे चावळे परिसोत भोळे भाविकते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञान कथनम नाम षोडशोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज